मागच्या व्हिडिओमध्ये अदानी समूहाच्या यशामध्ये योगायोगाचा किती मोठा हातभार आहे हे उदाहरणासकट आपण बघू. तर त्यातलं एक उदाहरण या व्हिडिओमध्ये आपण अगदी डिटेलमध्ये तारखांप्रमाणे तपासून बघू. बऱ्याच तारखा आहेत आणि व्हिडिओ तुलनेने मोठा आहे, पण लक्षपूर्वक बघा. 5 ऑगस्ट 2024 बांगलादेश पंतप्रधान शेख हसीनाने राजीनामा दिला आणि त्या भारतात आल्या. अजूनही भारतातच आहेत. 6 ऑगस्टला एपीजे म्हणजे अदानी पॉवर झारखंडने पॉवर मिनिस्ट्रीला एक प्रपोजल दिलं. म्हणे जर आमच्याकडून वीज विकत घेतली तर तुम्हाला खूप फायदेशीर ठरेल. कारण अर्थातच बांगलादेशला सप्लाय करण्यात येणाऱ्या अडचणी. आता काही वेळा सरकार किती प्रचंड कार्यक्षम असते बघा. 12 ऑगस्टला म्हणजे शेख हसीनाने राजीनामा दिलेला एक आठवडा होईपर्यंत पॉवर मिनिस्ट्रीने आपल्या गाईडलाईन्सला अमेंड केलं. काय तर वीज आयात निर्यातसाठी जे प्लांट्स लागले आहेत त्यांच्याकडून वीज विकत घेण्याची परवानगी देण्यात येत आहे. तर म्हणताना त्यांनी प्लांट्स म्हटलंय, पण तो फक्त एकच प्लांट आहे, गोड्डा मधला अदानी समूहाचा. 21 ऑगस्टला CTUIL म्हणजे सेंट्रल ट्रान्समिशन युटिलिटी इंडिया लिमिटेडला वीज घेण्यासाठी अप्रुव्हल सुद्धा मिळतं. आता लक्षात घ्या, गोड्डामधली ही वीज फक्त निर्यात करण्याची परवानगी मिळालेली होती. ती भारतात विकण्यासाठी ताबडतोब एक पॉलिसी बनवण्यात आली. अजूनही बरेच द्रविडी प्राणायाम यामध्ये केले गेले, पण हे काहीच नाही. हे कॉन्ट्रॅक्ट बनत असताना वीज निर्यात करता यावी म्हणून सुद्धा नियम बदलले होते आणि अनेक टप्प्यांवर ते अदानी समूहाला फायदेशीर करून देण्याचा कसा प्रयत्न झाला त्याची एक केस स्टडी आहे. रिपोर्टर्स कलेक्टिव्हने अगदी सखोल अभ्यास केलाय. त्याच्याच आधारावर हा व्हिडिओ बनवला. खरं तर त्यांच्या सगळ्या प्रोजेक्टचा असा अभ्यास करता येऊ शकतो. तर 6-7 जून 2015 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी बांगलादेश दौऱ्यावर गेले होते. त्यावेळी मोदीजी आणि बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांनी एकत्रितपणे प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटलं होतं की दोन देश ऊर्जा क्षेत्रामध्ये एकत्र काम करू शकतात. 7 जून 2015 रोजी डेली स्टार या बांगलादेशमधील वर्तमानपत्रात ऊर्जा करारासंबंधी बातमी छापून आली. 10 जून 2015 रोजी विवेकानंद इंटरनॅशनल फाउंडेशनने या करारांविषयी कौतुकाचे भाष्य केले. मात्र त्याच्या आदल्या दिवशी 9 जून 2015 रोजी बॉम्बे स्टॉक एक्सचेंजला लिहिलेल्या पत्रात अदानी पॉवरने अशा प्रकारच्या कराराची बातमी नाकारली होती. का ते माहित नाही. 11 ऑगस्ट 2015 रोजी झारखंडमधून 1600 मेगावॅट औष्णिक वीज पुरवठा करण्याबद्दलच्या एका MOU वर सह्या झाल्या. 18 डिसेंबर 2015 रोजी अदानी पॉवर कंपनीची सबसिडरी कंपनी अदानी पॉवर झारखंड निर्माण झाली आणि 2 महिन्यांनी म्हणजे 16 फेब्रुवारी 2016 रोजी त्यांनी औष्णिक विद्युत प्रकल्पासाठी सरकारकडे अर्ज केला. त्यांनी गोड्डा जिल्ह्यातल्या 10 गावांमधली 1000 हेक्टर जमीन मागितली. राज्यातल्या भाजप सरकारने 6 गावांमधली 917 हेक्टर जमीन संपादित केली. डिसेंबर 2016 मधील ऊर्जा मंत्रालयाचा नियम सांगतो की विजेची देशांतर्गत गरज भागल्यानंतरच सरकारी मालकीच्या संस्थाशिवाय अन्य कोणीही औष्णिक ऊर्जा पुरवठा बाहेरच्या देशांना करू शकतो. भारत आजही गरजेहून जास्त वीज निर्माण करणारा देश नाही. म्हणजे सरकारी नियम बाजूला ठेवत हा करार केलेला. अदानी कंपनीने 5 नोव्हेंबर 2017 रोजी बांगलादेशला 25 वर्ष वीज पुरवठा करण्याचा करार केला. ही वीज गोड्डा जिल्ह्याच्या प्रकल्पातून निर्माण होणार. परंतु तिथली जमीन संपादित करण्याचे काम तोपर्यंत संपलं सुद्धा नव्हतं. मार्च 2018 मध्ये ते पूर्ण झाले. याचा अर्थ जमीन मिळवण्याआधीच 5 महिने तसा करार केला गेला. जमीन मिळणारच याची त्यांना खात्री कशी काय वाटली? बरं, झारखंड सरकारचा नियम होता की कंपनीने केलेल्या एकूण वीज निर्मितीपैकी 25% वीज राज्य सरकारला सवलतीच्या दरात दिली गेली पाहिजे. हा नियम बदलला आणि ही 25% ची अट रद्द केली गेली. अदानींच्या कंपनीला 100% निर्यातीची मुभा अशा प्रकारे मिळाली होती. या प्रकल्पासाठी गंगा नदीमधून पाणी मिळवण्याची परवानगी पर्यावरण मंत्रालयाने कर्तव्य दक्षतेने बहाल केली. त्या विरोधातले सगळे अर्ज राष्ट्रीय हरित लवादाने तातडीने बाद करून टाकले आणि त्यासाठी कारण काय दिलेलं? परवानगी दिल्यानंतर 30 दिवसाच्या आत विरोधी अर्ज सादर केले नाहीत म्हणून.
2019 मध्ये लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर केंद्र सरकारने विशेष आर्थिक क्षेत्र म्हणजे SEZच्या नियमात थोडे बदल केले. ते इतके योगायोगाने केले की त्यामुळे गोड्डामधल्या अदानींचा प्रकल्प झिरो टॅक्स बनला. परिणामी या प्रकल्पास 8 देशांमधून आयात केलेल्या सर्व उपकरणांवर करमाफी मिळून गेली. अदानी कंपनीने एकूण आयात केलेल्या बहुतांश सामुग्रीवर आयातीसाठी गोड्डा इथला पत्ता लिहिलेला होता. आयात शुल्क, GST आणि इतर सगळीच शुल्क जवळपास माफ. फेब्रुवारी 2022 पर्यंत आयातीपैकी 95.50% माल हा चीनमधून आला. 10 ऑक्टोबर 2022 रोजी अदानी कंपनीने गोद्दा प्रकल्पासाठी 5.9 मिलियन टन कोळशाचा 25 वर्ष पुरवठा करण्याचं टेंडर काढलं. हा कोळसा पुरवठा अदानी इतरांकडून घेतला असं दाखवून कदाचित स्वतःच्या सबसिडरी कंपनीकडून विकत घेतील किंवा स्वस्त मिळाला तर खरंच इतरांकडून घेतील. प्रकल्पातून प्रतिवर्ष 7 ते 9 मिलियन टन कोळसा म्हणजे 25 वर्षात सुमारे 200 मिलियन टन भरेल. कोणाचा फायदा होणार? भारत सरकारचा क्लीन एनर्जी सेस म्हणून कोळशावरचा दर प्रति टन $4.88 आहे आणि कंपनीला बहाल केली गेलेली झिरो टॅक्स सवलत. त्यामुळे अदानी यांना त्यातही सूट मिळाली. गोड्डामध्ये आल्यामुळे अदानी प्रकल्पाला आयकरात पहिली 5 वर्ष 100%, पुढची 5 वर्ष 50% आणि त्यानंतर निर्यात करात देखील 50% सूट मिळाली. बांगलादेश सरकारसोबतच्या करारात 2 किमती आहेत. त्यातली एक किंमत आहे विजेची आणि दुसरी वीज पुरवठा करण्यासाठी उभारलेल्या प्रकल्पाची. तसे करताना सरकारला द्यावे लागणारे कर सुद्धा त्यामध्ये पकडले आणि गणित बांधले. म्हणजे 12.5% एक्साईज असेल, कस्टम आहे, 15% सर्व्हिस टॅक्स, स्वच्छ भारत सेस आहे, कृषी सेस आहे, 2% CST झारखंड बाहेरील खरेदीसाठी, व्हॅट आहे, 15 ते 40% बांधकामाच्या वरचा कॉम्पोजिट टॅक्स आहे, 4% वर्क कॉन्ट्रॅक्ट टॅक्स आहे, 1% वेलफेअर टॅक्स, अशी जवळजवळ सर्व प्रकारचे टॅक्स जोडून गृहीत धरून वीज पुरवठ्याची किंमत ठरवली. पण नंतर प्रोजेक्ट टॅक्स फ्री केला गेला. त्यामुळे अदानी यांचा खर्च कमी झाला आणि नफा प्रचंड वाढला. फायदा फक्त आणि फक्त अदानी समूहाचा. देशाच्या वाट्याला नुसतं प्रदूषण. उलट देशाच्या कराचं नुकसान झालं. महाग वीज बांगलादेशला म्हणजे त्यांचंही नुकसान. वॉशिंग्टन पोस्टने बांगलादेश सरकारच्या 163 पानी गुप्त अहवाल 3 तज्ञांच्या सहकार्याने अभ्यासला आणि त्यांना दिसलं की गोड्डा प्रकल्पाच्या बांगलादेशला काहीच फायदा होत नाही. कारण बांगलादेशला अदानी समूहाला दरवर्षी $450 मिलियन मोबदला देणं लागू झालं. तेही बांगलादेशला वीज नेमकी कधी मिळणार हे सुद्धा माहित नव्हतं. वॉशिंग्टन पोस्टमध्ये अदानी, कोळसा आणि भारत सरकार यांच्यातलं साटेलोटं दाखवणारा एक विस्तृत लेख आला होता. बांगलादेश स्वतः देशांतर्गत उच्च मागणीपेक्षा 40% जास्त वीज निर्मितीची क्षमता आहे असताना त्यांनी केलेल्या करारानुसार जागतिक किमती वाढल्यास ती किंमत अदानींना देणं लागू होतं. म्हणजे बांगलादेशातील काप्ताय सोलर फार्म मधून उत्पन्न होणाऱ्या एकूण वीज निर्मितीचा जो दर आहे त्यापेक्षा 5 पट किमतीत ते अदानींकडनं वीज खरेदी करणार होते. आता बांगलादेशात जर आवश्यकतेपेक्षा जास्त आणि स्वस्तात वीज निर्मिती होते, मग ते वीज बाहेरून अधिक पैसे मोजून का विकत घेतील? तर याचं उत्तर असं आहे की भारताच्या गुड बुक्स मध्ये राहायचं तर मोदी सरकारला खुश ठेवावं लागेल आणि अदानींना खुश करून ते साध्य होऊ शकतं म्हणून असं त्या रिपोर्टमधनं दिसतं. बांगलादेशमधील पर्यावरण कार्यकर्ते मेहदी हसन यांच्या मते देशातील 60% वीज निर्मिती करणारे सर्व प्रकारचे प्रकल्प बहुतांश वेळी बंद असतात आणि गोड्डामधून वीज आयात झाल्याने बांगलादेशचे भविष्य कोळशाबरोबर कायमचं बांधलं जाईल. याचा दुष्परिणाम भारताप्रमाणे बांगलादेशच्या पर्यावरणावरही होईल, कारण मग तिथेही औष्णिक वीज निर्मितीवर भर देऊन प्रदूषणकारी प्रकल्प उभे राहतील. 2021 मध्ये बांगलादेशने कोळशावर वीज निर्मिती करणाऱ्या 18 प्रकल्पांपैकी 10 प्रकल्प रद्द केले होते. अदानींचा प्रकल्प सुरू. गोड्डा हे गाव ज्या झारखंड राज्यात आहे ते झारखंड भारतातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात गरीब राज्य आहे. झारखंडचा नियम होता की राज्यात उभ्या राहणाऱ्या 20 प्रकल्पांनी किमान 25% वीज राज्याला सवलतीच्या दरात विकावी. अर्थातच अदानींना अपवाद बनवलं गेलं. 2016 मध्ये झारखंड सरकारने केलेल्या अभ्यासानुसार झारखंड सरकारला त्यामुळे दरवर्षी $240 मिलियन तोटा होणार. अदानी यांना प्रकल्प उभारणीत
1.1 म्हणजे $1.1 बिलियन ची बचत होणार होती. गोड्डा येथे स्पेशल झोन बनवून अशा प्रकारे नियम बनवले. त्यामुळे गोड्डा येथे होणाऱ्या कोळशाच्या आयातीवर अदानी कंपनीला दरवर्षी $35 बिलियन ची बचत होऊ लागली. आणि यापुढची गंमत म्हणजे झारखंड हे भारतातील सर्वाधिक कोळसा उत्पादन करणारे राज्य असूनही कोळसा दूर देशातून आयात करून झारखंडमध्ये नेला जातो. का? किमती वाढवण्यासाठी किंवा करमाफीचा फायदा घेण्यासाठी. सगळं गणित समजून घ्या. हे फक्त एक उदाहरण आहे. अशा प्रकारची गुंतागुंत सगळ्या प्रोजेक्टमध्ये तुम्हाला दिसून येईल. पण प्रश्न विचारणाऱ्यांनाच अँटी नॅशनल वगैरे म्हणण्याची प्रथा सुरू झाली आहे. त्यामुळे प्रश्न विचारणंही कदाचित देशद्रोह म्हणतात. सगळेच समजून घ्या. ही अशा प्रकारची गुंतागुंत जवळ-जवळ प्रत्येक प्रोजेक्टमध्ये. पण प्रश्न विचारलं तर म्हणतात अँटी नॅशनल. पण हे देशासाठी महत्त्वाचे प्रश्न आहेत, देशाच्या फायद्याचे प्रश्न. विचार करा. इंडियन व्हॉइसला लाईक व सबस्क्राईब करून सपोर्ट कराल अशी अपेक्षा. धन्यवाद. समजून घ्या. हे फक्त एक उदाहरण आहे. अशा प्रकारची गुंतागुंत जवळ-जवळ सगळ्या प्रोजेक्टमध्ये दिसून येते. पण प्रश्न विचारणाऱ्यांना अँटी नॅशनल वगैरे म्हणण्याची प्रथा सुरू केली. खरं तर हे देशाच्या फायद्याचे विषय आहेत, देशासाठी महत्त्वाचे विषय आहेत. विचार करा. इंडियन व्हॉइसला लाईक, सबस्क्राईब करून सपोर्ट कराल अशी अपेक्षा ठेवतोच. धन्यवाद.